आजच्या या पत्रकार दिनाच्या आयोजनात या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित माननीय अमोल पाठक सर, या तलासरी तालुक्याचे तहसीलदार, तसेच माननीय श्री भगवान सिंग राजपूत सर, JSP कॉलेज प्राचार्य, या ठिकाणी उपस्थित असलेले मान्यवर काशीनाथ दादा चौधरी, ZP नंबर पालघर, तसेच या ठिकाणी उपस्थित येऊन गेले विजय मुतडक सर, पोलीस निरीक्षक तलासरी, पत्रकार लक्ष्मण कर्वे, पाटकर सर, विराज गडक येऊन गेले, सुरेश पाडवी सर, फरीदभाई गोती सर आणि सर्व या ठिकाणी उपस्थित मान्यवर पत्रकार. खरं म्हणजे 4 दिवस अगोदर माझे मित्र परवीन चव्हाण यांचा फोन आला की आपल्या नगरपंचायतचे जे हॉल आहे ते कार्यक्रमानिमित्त हॉल उपलब्ध करून द्यावा. मी त्यांना सांगितलं की ठीक आहे, आपल्याला मिळून जाईल. परंतु काल पुन्हा फोन आला की जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून तुम्ही यायचे आहे. त्यांना मी रिक्वेस्ट केली की दुसरे कोणी असतील तर त्यांना तुम्ही सजेस्ट करा, त्यांचे नाव सुचवा. परंतु पुन्हा त्यांनी सांगितलं की तुमचं नाव सुचवलेलं आहे तर तुम्ही यावं. मग मी ते स्वीकार करून या कार्यक्रमाच्या जे अध्यक्षस्थान होतं ते दिल्याबद्दल सर्व पत्रकार संघटनेच्या खूप आभारी आहे. खरं म्हणजे आजचा दिवस बाळशास्त्री जांभेकर, बाबासाहेब आंबेडकर, बिरसा मुंडा, कॉम्रेड गोदूताई परवडेकर यांच्या या समाजाबद्दल दिलेल्या योगदानाला नमन करून आणि 6 जानेवारी 1812 आणि 6 जानेवारी 1832 म्हणजे हा जो 20 वर्षाचा त्यांचा जो कालखंड होता आणि 20 वर्षाच्या कालखंडामध्ये त्याने एक दर्पण नावाचे जे अंक प्रसिद्ध केले. त्यावेळेस ब्रिटिश कालखंडामध्ये त्यावेळची परिस्थिती, 200 वर्ष अगोदरची जी परिस्थिती काय असेल आणि त्या परिस्थितीमध्ये त्याने तो अंक प्रसिद्ध करणे या ठिकाणी पाठक सरांनी सांगितलं की आर्थिक बाबी तेवढ्याच किती मजबूत होते त्यावेळेस, तरी सुद्धा एक समाज प्रबोधन करण्याचे कार्य हे बाळशास्त्री जांभेकर असतील, त्याच्यानंतरचे पत्रकार गोपाळ गणेश आगरकर असतील, लोकमान्य टिळक असतील किंवा बाबासाहेब आंबेडकर असतील, आपल्या ठाणे पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये एक विशेष असं समाजकार्य केलेलं कॉम्रेड गोदूताई परवडेकर असतील, याने जे समाजाप्रती असलेलं आपलं संवेदना, ज्या समाजामधील घडणाऱ्या घटना त्या प्रकाश होतात कशा आणायच्या आणि जो तिथे दलित आहे, पीडित आहे, हा जो समाज त्याचं वास्तव दाखवण्याचा जो प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यातून अनेक समाज प्रबोधनाची कार्यही झालेली आहे. दर्पण या ठिकाणी सांगितलं की दर्पण म्हणजे आरसा. आपण आपली जी प्रतिमा आहे ती आरशात बघत असताना जी जशीच्या तशी त्या आरशात आपल्याला प्रतिमा दिसत असते आणि तसंच पत्रकारांनी सुद्धा निर्भीडपणे, स्वतंत्रपणे, तटस्थपणे, एखाद्याने सांगितलं की असंच छापलं पाहिजे, एखाद्याने सांगितलं की नाही असंच छापलं पाहिजे, परंतु दोन्हीकडे न जाता तटस्थ जे समाजामध्ये जे वास्तव आहे तेच छापलं पाहिजे, ही तटस्थता पत्रकाराकडे असली पाहिजे. जरी लोकशाहीचा 4था स्तंभ असला तरी आज या ठिकाणी उल्लेख केल्याप्रमाणे शासन, प्रशासन आणि न्याय व्यवस्थेच्याही पुढे जाऊन त्याला प्रथम क्रमांकावर प्रथम स्तंभाची भूमिका ही बजावणे महत्त्वाचे आहे. कारण की या देशामध्ये चाललेली प्रशासन व्यवस्था असेल किंवा शासन व्यवस्था असेल, न्याय व्यवस्था असेल, हे आपण बघत आहोत. त्याला निर्भीडपणे जे स्थान देण्याचे जे पत्रकारांनी काम केलं पाहिजे ते संपूर्ण देशभरामध्ये आज त्याच्यामध्येही वाटणी झालेली आहे किंवा ग्रुप झालेले आहेत. एक सत्ताधारीकडे, एक विरोधकांकडे. पत्रकारांमध्येही त्याच्यामध्ये हा पत्रकार त्या
सत्ताधाऱ्यांचा, हा पत्रकार विरोधकांचा. तर हे पत्रकारांची ही ओळख असता कामा नये. पत्रकारांनी आपली बाजू निर्भीडपणे मांडली पाहिजे की समाजामध्ये वास्तव काय आहे. याच्यामध्ये ग्रामीण आणि शहरी ह्या खूप मोठ्या भूमिका आहेत. जो शहरातला पत्रकार आहे, तो शहरातला पत्रकार एखाद्या सेलिब्रिटीच्या मुलाने काय जेवण केलं, त्यांनी कोणत्या गाडीने प्रवास केला, लगेच तिथे हेडलाईनला ब्रेकिंग न्यूज येतं. परंतु ग्रामीण भागामधले जे जीवन आहे, ग्रामीण भागामध्ये काम करणारे पत्रकार आहेत, या ठिकाणी एखादा समाज असा अतिशय दबलेला आहे, तो पीडित समाज आहे, अनेक समस्यांना तोंड देतो आहे. या ठिकाणी प्रकल्प गेलेले आहेत. तिथे उल्लेख केल्याप्रमाणे अनेक या भूसंपादनामध्ये या आदिवासी समाजात मोठ्या प्रमाणे अन्याय अत्याचार झालेला आहे. तर त्याचे वास्तव जे दाखवण्याचे या आपल्या स्थानिक ग्रामीण भागातून जे पत्रकारांनी जी आपली न्यूज दिली, या वृत्तपत्राच्या मार्फत, समाज माध्यमांच्या मार्फत आपण जे या वास्तव दर्शन घडवलं आणि त्याच्या मार्फत खरोखरच या शासनाला, प्रशासनाला जाग आलेले आहे की या ठिकाणी जे समाज व्यवस्था मध्ये जे बदल केले पाहिजे होते, जरी जमिनी नावावर नसल्या तरी त्यांना मोबदला दिला पाहिजे होता. तर